जलशुद्धीकरण यंत्राचा कालावधी फक्त 1 दिवसाचा आणि खर्च मात्र 8.5 लाखाचा। द्वारवा तालुक्यातील लोही जिल्हा परिषद सर्कलमधील वरुड या गावामध्ये गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शासनानं अभियांत्रिकी विभागामार्फत 8,50,000 रुपये खर्च करून जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले। मात्र ज्या दिवशी उद्घाटन होतं त्याच दिवशी हे जलशुद्धीकरण यंत्र चालू होते। मागील 4 वर्षापासून जलशुद्धीकरण यंत्र बंद असल्यानं गावकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नसल्यानं गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कालिंदाताई पवार यांचा जिल्हा परिषद सर्कल असून अध्यक्षांच्या सर्कलमध्ये अनेक समस्या दिसून येत आहेत। अध्यक्षांच्या सर्कलचा जर विकास झाला नसेल तर इतर जिल्हा परिषद सदस्यांकडून आपण काय अपेक्षा करणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारला जात आहे। मी धीरज राठोड, संपादक पहिली बातमी न्यूज। मी आलो आहे दारव्हा तालुक्यातील वरुड या गावामध्ये। यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ कालिंदाताई यशवंत पवार यांचा हा जिल्हा परिषद सर्कल असून या सर्कलला अध्यक्ष लाभलेले असताना सुद्धा या ठिकाणी वरुड या गावाचा काय विकास आहे ते आपण गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण गावकऱ्यांशी बातचीत करूया। भाऊ, आपलं नाव सांगा। विनोद बुगाने। यांचं नाव आहे विनोद बुगाने। भाऊ, हे याकवा जे आहे आपला जलशुद्धीकरण मंत्रात याला जलशुद्धीकरण यंत्रासाठी शासनाने 8.5 लाख रुपये खर्च केले। या 8.5 लाख रुपयामध्ये आपल्या ग्रामवासियांना किती दिवस पाणी मिळालं थोडं सांगा। फक्त 1 दिवस पाणी भेटलं। उद्घाटन केलं त्या दिवशी, नंतर नाही भेटलं, बंद झालं। फक्त उद्घाटनाच्या दिवशी हा याकवा चालू होता, तेव्हापासून हा याकवा बंद आहे। जवळपास हा याकवा किती दिवसापासून बंद आहे? 4 वर्ष झाले। आपण पाहतो आहे दारव्हा तालुक्यातील ग्रामपंचायत वरुड येथे या इमारतीवर, ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर या ठिकाणी कोणती कामे 21-22 मध्ये झाली याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। याचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालेलं आहे। तर आपण इथल्या लोकांना विचारू की यामधले कोणते कामं झाले आणि कोणते राहिले। अंगणवाडी इमारतीचं बांधकाम झालं का? याकव्याचं काम झालं आपलं? जलशुद्धीकरण यंत्र नाही, जलशुद्धीकरण यंत्र बंद असल्याचं गावकऱ्याचं म्हणणं आहे। त्याच्यानंतर शाळेच्या दुरुस्ती झाल्या दोन्ही। त्यानंतर दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ता झाला। त्यामध्ये दलित वस्ती सौर ऊर्जा पद्धती बसविले। त्यानंतर सुनील वानखडे ते जयंत आठवले रस्ता झाला। सिमेंट रस्ता सुनील राठोड ते मुख्य रस्त्यापर्यंत आपला 5 लाख रुपयाचा 5 लाखाचा रस्ता हा अर्धवट स्थितीमध्ये आहे। त्याच्यानंतर उपकेंद्राच्या सुरक्षा भिंतीसाठी 15 लाख रुपये शासनाने आपल्या गावासाठी दिले। त्या उपकेंद्राच्या सुरक्षा भिंतीचं काम पूर्ण झालं का? त्याच्यानंतर वरुड ते रामगाव रामेश्वर हा सिमेंट रस्ता 30 लाख रुपयाचा आहे। या रस्त्याचं काम झालं का? गावातच वापरला जाईल। अशा उणिवा आणि समस्या त्या जिल्हा परिषद अध्यक्ष असलेल्या सौ कालिंदाताई यशवंत पवार यांच्या मतदारसंघातल्या आहे। 2.5 वर्ष त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिल्या, 5 वर्ष ते जिल्हा परिषद सदस्य राहिले आणि येणाऱ्या काळात सुद्धा पक्षांकडे त्यांची उमेदवारीसाठी दावेदारी आहे आणि त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जात आहे। तर आपण गावकरी या नात्यानं त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्याने विकासच काही केला नाही। मुख्य रस्ता आमचा हा रामगाव रस्ता होता। वारंवार त्या सूचना दिल्या, लेखी तक्रार सुद्धा दिली। त्यांच्या शेतातून हा रस्ता जातो, पण तरी सुद्धा त्यांनी आमच्या रामगाव रस्त्याकडे लक्ष दिलं नाही। ते अध्यक्ष असताना त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्या गावात काही विकास झाला असं तुम्हाला वाटते का? एकही कोणतंही त्याने म्हणजे टीकाच मारली नाही आपल्या गावात। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.